ही बघा, ही आज संडे आहे तर संडे स्पेशल कोलमी आणली आहे. मोठी आहे ना, दाखवा जरा. आता तशी घेऊन दाखवा ना. तशी नाही हो, एक घ्या ना. हां, हे बघा मोठी आहे. 1500ची आहे ही कोलमी. वाटा अर्धा वाटा घेतला ना हा तुम्ही? 2000चा त्याने ॲक्च्युली 3000 बोलले, नंतर 2000, पण ते 2000 आपल्याला परवडत नव्हतं. मग केवढ्याला दिलं? हे 1400ला. 1400ला. आणि साफ करायचे 100 रुपये? नाही, 50 रुपये. 50 रुपये ह्याचे म्हणजे 50 1450. हां, म्हणजे मांदेली पण आणली आहे. म्हणजे 50 ह्याचे साफ करायचे 50 रुपये घेतले आणि त्याचे 50 रुपये. म्हणजे ही 1450ची झाली आणि ही 150. ही 100 रुपयाची मांदेली म्हणजे 150 साफ बीप करून. मग मला लिलाव मार्केटमधून आणलेली मच्छी. नाही, आज मार्केट महाग होते. हां, आज संडे होता ना, मी तुम्हाला काल बोलली जावा म्हणून संध्याकाळी. तर आता इथे आपल्याला मांदेलीचा सार करायचा आहे. इथे बघा कांदा, आपलं थोडी कोथिंबीरचे दांडे घेतलेत, खोबरं, धणे, बडीसोप, लाल मिरची घेतली आहे बेडगी, एक हिरवी मिरची घेतली, ते लसूण घेतल्यात 5-6 पाकळ्या. फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, अर्धा टमॅटो, अर्धा कांदा आणि ते 2 टमॅटो ह्याच्यामध्ये वाटणामध्ये टाकणार आहे आणि गार्निशसाठी कोथिंबीर. आणि हे कोलमीसाठी घेतलेलं आहे. आता बघूया कोलमीचं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. चला व्हिडिओला स्टार्ट करते. तर हे बघा, मी आता हे ना सगळं ना मिक्सरमध्ये एका घेऊन ना हे वाटून घेते. आज मी डेली ब्लॉग बनवते. म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता. कामं भरपूर होती. कामं म्हणजे असं म्हणजे खूप दिवस मी केलाच नव्हता व्हिडिओ. जे केले होते ते एक एक टाकत होती. कारण इलेक्शनचा टाईम होता, तिकडे मला जायचं होतं. तिकडे कामं होती थोडीफार, नंतरची बाकीची कामं होती. घरात लग्न होतं दिरांच्या मुलीचं, तर तिकडे वगैरे जाणं येणं, मग त्या गोंधळामध्ये सगळं राहून गेलेले व्हिडिओ माझे करायचे. तर म्हटलं चला आपण स्टार्ट करूया. आज संडे, म्हटलं संडे स्पेशल दाखवूया आज जेवण काय आहे ते. तर मी आता हे वाटून घेते मांदेलीच्या सारासाठी. आणि ह्याचं काय करायचं ते मी बघते. आता कोलमी थोडीशी फ्राय करते आणि पुलाव बनवते कोलमीचा. आता बघूया काय ठरवलंय तसं होतं की नाही ते. थोडंसं तेल टाकून घेतलं इथे. मी मांदेलीचा सार करणार आहे. कोलंबीचा कढीपत्ता आणि लसूण टाकले इथे. अर्धा कांदा घेतला होता मी तो. आवडलं होतं. अजून काय कापायचं? चपात्या करायची की भाकरी? चपात्या करायच्या आहेत. वरती कोकम नाही ना. आता हे मी आंब्याचे मी टाकते. मी घरी बनवलेले आंब्याचे. आता कच्च्या कैऱ्या येतात ना, तर त्याचं बनवलेलं आहे. मीठ लावून मी सुकवलेले आहे. मागच्या वर्षी मी बनवलेलं होतं. आता हे 2000 वर्ष होईल आता ह्या एप्रिलमध्ये. थोडा आंबट असेल तर त्या छान लागतो. कोलमी काय फ्राय करताय? ते कशी ती तू सांग.
हे मॅरिनेशन करून घ्या. दाखवा माझा हात एक तर हे झालाय. नको नको तसं नको. जसं फ्राय करतात तसंच ते भजीसारखं ते ऑइल त्याच्यातले काढा मोठे मोठे मॅरिनेशन करून घेते मी. हा मग ते काढा ना आणि थोडस हे करते. फ्राय करून ती भजी सारखी फ्राय. अरे हे लोक खातात का माहिती आहे ना तुम्हाला? काय कोलमी फ्रायच खाणार ते लोक. आणि भात खाला तर बघते थोडासा पुलाव करते. भात तांदूळ लावलाय मी. भात मी शिजून घेतलाय पुलावासाठी. आमच्या मुलांचे भरपूर नखरे आहेत, खायला नाही मागत आहेत. मच्छी नको, हे नको, ते नको त्यांना. मला तरी मच्छी वगैरे सुकी मच्छी तरी लागते मला. त्याच्याशिवाय जमत नाही आपल्याला. खाते फक्त हप्त्यातनं 2 वार, बुधवार आणि रविवार बस. बाकी इतर दिवशी नाही. सोमवार मंगळवार नाही, गुरुवार शुक्रवार शनिवार नाही. 2च दिवस. पण ते थोडं तरी अंड तरी पाहिजेच. मला मालवणी लोकांना घशाखाली जाते. थोडा तिखट आंबट असेल. चायनीज सारखा फ्राय करायला सांगितलं. आहे ना बन चायनीज मसाला बन. आज सगळ्या जेवणाला लेट झालेला आहे माझा. आज संडे म्हटलं की छोटी वाली टाकून जास्त पण मांडलेली टाकून. हा सार मी 2 टायमाचा बनवलेला आहे. बस 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 जास्त नको. हे काय याच्यात निवडून सर्व सारखेच आहे. तसं नाही बोलत आहे. मॅरिनेशन करते. मध्ये याच्यात मसाला टाकतो. ते राहून देते शिजेल. ते आपला हे उकळतोय. लाल मसाला सर्व टाक. ह्याच्यामध्ये ना मी हे वाटण जे केलेलं आहे ना, अद्रक मिरची 2-3 घेतल्यात, लसूण आणि अद्रक थोडं जास्त घेतलेलं आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या होत्या मी त्याच्यात. तर आपले मसाले याच्यात मी ॲड करते. लाल मिरची पावडर, मिरची पावडर टाका. मीठ थोडंसं मिक्स करा ना वर खाली सगळं. तसेच एक खाली नको बस झाली. तिला इकडे गॅसकडे आणू नको तुझे. अरे नको नको फोन पाडेल. डेझी जा तुझा, चल बेडमध्ये जा झोपायला. चल आपला मांदेलीचा साग पण इथे झालेला आहे. 2 मिनिटं अजून उकळू दे त्याला. 2-4 मिनिटं. दही नको ना. तसा डबा ठेव ना. तो डबा ठेव. तेवढाच आहे ना. ते पाकिटातला टाकायचं होता. अहो हा माझा घरचा आहे बनवलेला. मी आहे मच्छी फ्राय करण्यासाठी बनवलेले आहे. तांदळाचं पीठ आणि रवा आणि मीठ, हळद, मसाला वगैरे टाकला होता त्याच्यात. नाही, सगळं टाकलं.
अरे तिखट आहे भरपूर तो. बघा इथे आपला मांदेलीचा सार मस्तपैकी झालेला आहे. गॅस बारीक ठेवायचा. ते मी हे आता बंद करते. सार आपला छानपैकी झालेला आहे. उचलून ठेवते सार तुम्हाला दिसत असेल. काय होत आले कपडे खिडकीचे नाही. इथे कोळमी आपली फ्राय होते. चल चला बाहेर, चला बाहेर बाहेर. बाबू पाय खुश तू केली त्याने सगळीकडे हे करून. आता मी इकडे या साईडला पुलाव घालते फोडणीला. थोडंसं मी आपल्या इथे तूप टाकलंय आणि इथे आपलं तेल टाकते. स्लो करा गॅस ते. एक तेजपत्ता इथे टाकलाय आणि एक लाल मिरची. इथे मी 2 कांदे घेतले होते. आता मी ते वाटण टाकते, हिरवं वाटण. आता मी हे कांदा वगैरे टमॅटो कांदा हे करून घेतला आहे. तर मी ते टमॅटो टाकते आपला. मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते मला सांगा आठवणीने. हे बघा फोडणी आपली मस्तपैकी फ्राय होते छान.
टॅमॅटो आणि कांदा पण मस्तपैकी व्यवस्थित गळला गेला आहे. त्याच्यात मी लाल मिरची पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा, थोडीशी लाल मिरची टाकते आणि आपला हा मालवणी मसाला साईड नाही टाकायचं. मीडियम फ्राय केलेला आहे मी. थोडीशी आता या मांदेलीला पण याच्यात असते ना, हां याला मसाला वगैरे की असे त्याला लाव ना मसाला लावला नाही मग नाही. ठीक आहे. मीठ वगैरे त्याला पलटी कर, हळूहळू ते खाली ठेवून आता 10 वेळा होईल. आणि ते मीठ हळूहळू कर, हळूहळू. एवढी मोठी कोलमी दिसत होती बघा, एवढी अशी झाली. त्याच्यावर आम्ही झाकण ठेवतो. अरे ते चिमणीचा पण भरपूर आवाज होतो ना मग व्हिडिओमध्ये. ते त्याच्यात काढू. त्याच्यातच काढा ना. ते आता ठेवलं दुसरे दे डिश. अरे 10 हंडी का बोलता तेच करत. कोलमी बघा आपल्या इथे मस्तपैकी ग्रेव्ही अशी कोलमीची छान झालेली आहे.
अजून शिजलेली नाही आहे. तर ही थोडी शिजली पाहिजे. शिजायला ठेवते इथे. इथे आपलं हे झालेलं आहे. कोणी शिजली आहे इथे. आणि आता हे बासमती नाही घेतलेला आहे, हा कोलम घेतलेला आहे मी. सुरती कोलम एकदम सुटसुटीत होतो हा. आणि हा सुरती कोलम घेतलेला आहे चांगले. तुम्ही ते बासमती वापरला तरी चालेल. ऍड केलेला आहे. खाली करून घ्यायचं आहे. आता हा व्यवस्थित भातामध्ये मसाला शिजून घ्यायचा आहे आपल्याला. मी याच्यात मीठ टाकते. थोडासा याच्यात आपला पुलाव मसाला. मस्तपैकी असा छान असा झणझणीत असा आपला हा कोलमी पुलाव झालेला आहे. त्याचा मी 5 ते 6 मिनिटं झाकण मारून ठेवते थोडं, जेणेकरून तो सुटसुटीत होईल. इथे आता आपला मस्तपैकी कोलमी पुलाव नाही झाकण ठेवायचं झालेला आहे. मस्तपैकी गार्निश करून कोथिंबीर गॅस आपला बंद.
ते आता बंद केलं आहे आणि झाकण मारून ठेवते. आता मी चपात्या बनवते आणि तुम्हाला डायरेक्ट जेवायला दाखवते. आता चपात्या करताना दाखवत नाही आहे, तर बाकी जेवताना मी तुम्हाला दाखवते मी काय काय आज जेवणामध्ये बनवलं आहे. लेट्स गो. हे बघा, हा आपला मस्तपैकी असा मांदेलीचा सार आहे. ही आपली आणि ही आपली मांदेली फ्राय आहे. कांदा आणि इकडे आपला आहे बघा मस्तपैकी लावायला. आणि इथे मी आपला साधा राईस पण केलेला आहे. तुला देऊ की नको? इथे आपला कोलमीचा सार, इथे आपल्या मस्तपैकी गरमागरम चपात्या. सर्वांनी या जेवायला. कोलमी फ्राय, मांदेली फ्राय आहे, कांदा आहे, मांदेलीचा रस्सा आहे आणि कोलमी पुलाव आहे आणि साधा व्हाईट भात पण केलेला आहे मी आणि आपल्या चपात्या. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद. आणि अस्सल मालवणी पद्धतीत सगळं केलेलं आहे मी. कोलमी भात पुलाव बघा, छान झालं. फ्राय पण चांगलं आहे. फ्राय तर तुम्हीच केली आहे ना.